मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सर्व लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांना आता एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, खूप साऱ्या महिलांना आता एप्रिलच्या ह्या हप्त्याची प्रतीक्षा लागली। तर नेमका एप्रिलचा हप्ता हा कधी मिळणार आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हा आता खात्यात कधी जमा होणार आहे, तर त्याची सुद्धा आता या ठिकाणी तारीख आलेली। तर त्या तारखेच्या दिवशी तुम्हाला या एप्रिलचा हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, तर याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली। तर ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर विशेष म्हणजे आता यंदा लाभार्थ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी घटणार आहे। जर जे आता या ठिकाणी जे अपात्र महिला होतील ते सुद्धा आता या ठिकाणी या योजनेतून त्यांचे फॉर्म हे आता कॅन्सल करण्यात येणार आहे। तर त्यांना आता या ठिकाणी हप्ता हा मिळणार नाही। तर मित्रांनो, आता या ठिकाणी कोणती महिला हे या अर्जापासून या योजनेपासून अपात्र होणार आहे, तर त्याबद्दलची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात। तर मित्रांनो, आता एप्रिलचा हा हप्ता कधी येणार आहे, तर त्याबद्दलची सुद्धा आता या ठिकाणी खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी वाट बघत आहेत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता होता तो आता अक्षय तृतीयाच्या दिवशी हा सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार आहे। तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हा जो एप्रिलचा हप्ता तो आता सर्व महिलांना मिळणार आहे। एप्रिलचा हप्ता म्हणजेच आता 30 एप्रिल या रोजी अक्षय तृतीया आहे। तर 30 एप्रिल या दिवशी तुम्हाला सर्व महिलांना या ठिकाणी एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे। तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून जे सुद्धा नवीन अपडेट येईल तर ती तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांनासुद्धा समजेल। धन्यवाद।